नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा आणि अक्षयचा जो प्रपोज केलेला फोटो असतो तो रमाने बघितलेला असतो। तिला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती अक्षयची कॉलर पकडते, अक्षयला विचारते की हे सर्व खोटे आहे का। तेव्हा अक्षयची सुद्धा अवस्था भयंकर झालेली असते आणि तो रमाला उत्तर देतो की हे सर्व खरं आहे, पण आता या गोष्टीचा याच्याशी काही संबंध नाही। फार पूर्वी काळी ती गोष्ट घडून गेली होती, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। तेव्हा रमा म्हणत असते की अहो, संबंध कसं नाही, तुम्ही अगोदर हे सर्व मला का सांगितले नसेल। अक्षय म्हणतो की अगं, सांगण्यासारखं काहीच नव्हतं, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। तेव्हा मला ती रेवा, रमा विचारते की काय ती रेवा तुम्हाला आवडायची का, तुमचं तिच्यावर प्रेम होते का। तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ग, तो माझा मूर्खपणा होता आणि त्यावेळी माझ्या हातातून ती घडलेली खूप मोठी अशी चूक होती। अक्षय म्हणतो की तेव्हा ती मला आवडायची म्हणून माझ्या हातातून ती घडलेली चूक होती आणि तेव्हा मी तिला ते गुलाबाचे फूल देताना प्रपोज होते। मला असे वाटत होते की मी तिच्याबरोबर लग्न करून टाकेल। रमाला आणखीनच वाईट वाटत असते। अक्षय म्हणतो की मला माझी चूक केव्हा समजली की जेव्हा माझं तुझ्याशी लग्न झाले आणि खरा अर्थ प्रेमाचा मला तेव्हा समजला। रमा म्हणते की नाही, अजून सुद्धा तुम्हाला प्रेमाचा अर्थ नाही समजला। रमा खूपच चिडते आणि रडत असते आणि होतं आणि प्रेम होतं तुमचं तेव्हाच मला का सांगितले नसेल। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं, तेव्हा मी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण मला असे वाटत होते की तू चिडशील, तू भयंकर रागावशील आणि तुझा खरंच खूप मोठा गैरसमज झाला असता ग। तर रमा रडतच म्हणत असते की नाही आहो, तुम्ही जर मला स्वतः सांगितले असते तर मला काही वाटले नसते, पण मला हे असं ह्या फोटोद्वारे आत्ता समजते आणि आता मी यावेळी तुमचं हे नाही पचू शकत, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्हाला मी नाही तर रेवा आवडत होती, तुम्हाला माझ्याबरोबर नाही तर रेवाबरोबर लग्न करायचे होते। हे आता मी नाही फसू शकत, तुम्ही मला काच फसवलं, माझ्यापासून इतकं मोठं का लपून ठेवले। अक्षय म्हणतो की नाही ग, माझं धाडसच होत नव्हतं। अक्षय सुद्धा खूप रडत असतो। रमा म्हणते की मला माहिती होतं की रेवा तुमच्यावर प्रेम करते आणि तुम्ही तिला आवडता, पण तिच्यावर जी काही परिस्थिती आली ना, त्यामुळे ती असे वागत असेल असे मला वाटत होते। मी तर तिला छाती ठोकपणे सांगायचे आमच्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि ते माझ्यापासून काहीच लपून ठेवत नाही। आमच्या दोघांचा एकमेकावर खूप विश्वास आहे, मला माझ्या नवऱ्याचा खूप विश्वास आहे आणि तुम्ही असे का केले हो, म्हणून रमा खूपच रडत असते। तुम्ही मला तेव्हा का सांगितले नाही हो, आज मला समजते हे सर्व। आणि जेव्हा मी तिच्याबरोबर भांडायचे ते फक्त तुमच्या प्रेमाच्या ताकदीने आणि त्याच विश्वासाने मला आज पांगळ केलं हो, म्हणून रमा रडते। तर अक्षय म्हणतो की अगं, मी तुला तेव्हा समजत होतो तू त्या मुलीला घरात घेऊ नको, पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला। मी तुला सांगत होतो तिला घरातून बाहेर काढ, तिचं माझ्यावर काही प्रेम नाही, ती सर्व नाटक करते, तिच्यामुळे आपल्या घरातील माणसांना खूप त्रास झाला आणि माझं तिच्यावर प्रेम सुद्धा नाही, माझं फक्त रमा तुझ्यावर प्रेम आहे ग, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव। रमा म्हणते की नाही, तुमचं माझ्यावर प्रेम नाही, तुमचं जर माझ्यावर प्रेम असते तर ती मुलगी या घरात असताना तुम्हाला काहीच फरक पडला नसता। तुम्हाला फरक पडतो, तुम्ही प्रेम नाही तर माझ्यावर दया केली, माझ्यासारख्या अडाणी मुलीला घरात ठेवून तुम्ही तिच्यावर दया केली, माझ्यासारी प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभी राहून माझ्यावर दयाच केली। तुमच्या मनामध्ये तो गुन्हा होता म्हणून तुम्ही प्रेम नाही फक्त तडजोड केली। अक्षय म्हणतो की रमा, प्रेम वगैरे काही नाही, तू दोन चुकीच्या गोष्टीचा कंपेअर करते, कारण त्या दोन गोष्टीचा काही एक संबंध नाही। रमा जोरात किंचाळते आणि आहे आणि प्रत्येक गोष्टीची संबंध आहे असे ती जोरात ओरडून म्हणत असते। तेवढ्यात रेवा, अभिषेक, आजी, रमाकांत काका हे सर्व रमाच्या आवाजाने बाहेर येतात। सर्वांना तो दृश्य पाहून खूप मोठा धक्का बसतो आणि नेमकं काय झाले असे सर्वजण विचारू लागतात। आजी विचारते की अरे अक्षय, काय झाले, तू असं धावत का आलास। तेव्हा अक्षय तर खाली बसतो आणि डोक्यालाच हात लावतो। रेवा लगेच तो समोर खाली फोटो पडलेला बघते आणि उचलून घेते आणि रमा, हा फोटो तुझ्याकडे कसा आला असे विचारते। तर अभिला सुद्धा तो फोटो बघून धक्काच बसतो। तेव्हा रमा रेवाच्या हातातून तो फोटो घेते आणि आयाजी समोर येते। रमा म्हणते की माझी चूक झाली आयाजी, तुम्ही मला कायम सांगत आला की तू मुकदमांच्या सून होण्याच्या लायकीची नाही आणि या घरात राहण्याच्या सुद्धा, त्यांची बायको सुद्धा होण्याची माझी लायकी नाही, यांच्यात आणि आपल्या सर्वांमध्ये खूप एक मोठं अंतर आहे। माझं जग तुमच्या सर्व जगापेक्षा वेगळं आहे, मी कायम याकडे दुर्लक्ष करत आले, माझी खरंच खूप मोठी चूक झाली, म्हणून रमा ही आयाजी पुढे हात ही जोडते आणि माझं जग सोडून मी यांच्या जगात आले, पण आता मला समजले की झोपडीची आणि
काचेच्या महालाची बरोबरी नाही होऊ शकत. तर अक्षयला आणखीनच वाईट वाटत असते. तो खूप रडत असतो. तेवढ्याच सीमासुद्धा बाहेर येते आणि सीमाला हे सर्व बघून तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर रमा पुढे म्हणते, रडतच असते आणि म्हणते की आम्ही दोघं एकमेकांसाठी नाहीच बनलो, खरंच माझीच चूक झाली. म्हणून ती पुन्हा आई आजीला हात जोडते. अक्षय तर खूप रडतच असतो आणि रमासुद्धा. तेव्हा रमा आई आजीचे पाय धरते. तर अक्षय उठतो आणि रमा, तू हे काय करतेस? तुझं काही चुकलेलं नाही, प्लीज तू जरा ऐकून घे. म्हणून तो रमाला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण रमा काही ऐकून घेण्यासाठी तयार नसते. तेव्हा मात्र आई आजी आणखीन त्यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न करते आणि मुद्दाम म्हणते की ह्या फोटोचं सत्य रमाला समजले वाटते. तर रमा लगेच धक्क्याने परत आई आजीकडे बघत असते. अक्षय जोरात ओरडतो आणि आता तरी गप्प बस ना, असे आई आजीला म्हणतो. तेव्हा लगेच आई आजी म्हणते की रमा, हा फोटो तुझ्यापर्यंत आम्हाला खरंच येऊन द्यायचा नव्हता आणि अक्षयला सुद्धा, पण तुझ्याजवळ हा फोटो आलाच कसा? म्हणून आई आजी पुन्हा रमाचा गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न करते. अक्षय म्हणतो की रमा, तू या मुलीकडे लक्ष देऊ नको, ती फक्त आपल्याला या घरामध्ये त्रास देण्यासाठी आली. अभिसुद्धा रमाला समजवतो की ही खूप जुनी गोष्ट आहे, अक्षय जे सांगतो ते खरं आहे, तू त्याच्यावर विश्वास ठेव. रमाकांत काकासुद्धा रमाला समजवतात की अगं, अभि जे बोलतो ते एकदम खरं आहे, ही खूप जुनी गोष्ट आहे, तो अक्षयला खरंच दोषी ठरू नको, त्याचे तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. सीमा सुद्धा म्हणते की अगं रमा, तू अक्षयचे एकदा जे म्हणणे आहे ते एकदा ऐकून घे, आणि ही फोटो आहे ना, खूप जुनी गोष्ट आहे, तू याकडे प्लीज लक्ष देऊ नको. रमाला आणखीनच धक्का बसतो आणि रमा म्हणते की तुम्हाला सर्वांना माहिती होते आणि तुम्ही सर्वांनी माझ्यापासून ही गोष्ट लपवली. म्हणून रमा आणखीनच जोरात किंचाळते. सीमा म्हणते की अगं बाळा, तुला या गोष्टीबद्दल आम्ही खरंच समजावणार होतो, पण प्लीज थोडासा आता उशीर झाला. तर लगेच रमा म्हणते की आई, आता तर खूपच उशीर झाला, ही गोष्ट तुम्ही मला लग्न अगोदर सांगायला हवी होती. अक्षय रेवाकडे रागाने बघत असतो. रमा म्हणते की नाही, आता मी यांच्या प्रेमाच्या हक्कासाठी सर्वांसमोर भांडले, की आई आजी समोर माझ्या मैत्रिणीशी भांडले, सासऱ्या बरोबर भांडले, पण आता नाही मी सहन करू शकत, खूप सहन केले. तर रमा म्हणते की आता यापुढे मी काही सहन करू शकत नाही. म्हणून ती धावतच आपल्या रूममध्ये जाते. अक्षय म्हणतो की रमा प्लीज थांब, म्हणून तो रमा मागे जायला लागतो, पण त्याच्या पायाला जो त्रास झालेला असतो, तर रमा हा अक्षय हा दरवाजातच खाली बसतो आणि जोराने रमा असे ओरडतो आणि आपले डोके मारून घेत असतो. तर सर्वजण अक्षयला समजवतात. त्यानंतर इकडे शशिकांत मोबाईलवर बोलत असतो आणि तेवढ्यात तिथे रेवा अगदी खुश होऊन आलेली असते. शशिकांत विचारतो की अगं काय झाले, इतकं जग जिंकल्यासारखं काय उड्या मारते? तेव्हा रेवा म्हणते की हो, जगच जिंकलं मी. अक्षयने मला प्रपोज केल्याचा फोटो रमाला सापडला, जो फोटो मी तिला दाखवणार होता, पण तोच फोटो तिच्याकडे आपोआप आला. तर ते ऐकून शशिकांतला सुद्धा खूप आनंद होतो. तर शशिकांत खुश होऊन रेवाला म्हणतो की आता एकदा रमा घराबाहेर पडली ना, मग आपला गेम हा स्टार्ट होईल. म्हणून दोघांना खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर इकडे अक्षय हा अभिला म्हणत असतो की अरे, खरंच मी उगाच रमापासून ही गोष्ट लपून ठेवली, खूप अगोदरच मी तिला ही सर्व सांगायला हवं होतं. रमाकडे तो फोटो आलाच कसा? तेव्हा अभि म्हणतो की तो फोटो माझ्याकडे होता. तेव्हा अक्षय म्हणतो की आता त्याचं काही महत्त्व नाही, ते सर्व जाऊन दे, पण माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. म्हणून अक्षयला आणखीनच वाईट वाटत असते. तेवढ्यात आनंद आणि जान्हवी येतात. अभिला विचारतात की काय रे, काय झाले? तेव्हा लगेच अभि म्हणत असतो की जो रेवा आणि अक्षयचा प्रपोज केलेला फोटो होता, तो रमाकडे आला आणि तिला सर्व काही समजले. तर आनंद म्हणतो की खूपच वाईट झाले, हे नको होते रमाला काही समजायला. त्यानंतर इकडे पार्वती आजी म्हणत असते की जे झाले ते अगदी चांगले झाले. अक्षय, तुला आता या गोष्टीचा खूप त्रास होत असेल, पण भविष्यात तुला त्या गोष्टीचा आनंदच होईल, कारण ते तुला आत्ता घडले म्हणून तुला आनंद होईल. त्यानंतर इकडे रमा आपली बॅग भरत असते आणि ती विचार करत असते की म्हणजे मी यांना नाही आवडत, यांना रेवाच आवडायची आणि हे फक्त माझ्याशी नाटक करत होते. तेवढ्यात ते सीमा येते आणि सीमा म्हणते की रमा 2 मिनिट खाली बस, मी जे काही सांगते ते व्यवस्थित ऐकून घे. सीमा म्हणते की अगं, आम्ही तुम्हाला अगोदरच हे सर्व सांगणार होतो, पण सांगता सांगता राहिलो. रमा म्हणते की नाही, हे सर्व खोटं प्रेम करत होते माझ्यावर. रेवाला जेव्हा या घरामध्ये आणायचे होते तेव्हा सुद्धा ते खोटंच बोलत होते. म्हणजे रेवाच्या विषयी यांच्या मनामध्ये खरंच खूप प्रेम होतं आणि यांना रेवा सतत आपल्या डोळ्यासमोर या घरातच त्यांच्या डोळ्यासमोर असायला हवी होती. सीमा म्हणते की अगं ना, असे नाही बाळा. तेव्हा रमा म्हणते की असेच आहे काही आई, आजपर्यंत आमच्यामध्ये काहीच घडलं नाही, आम्ही एकमेकांच्या कधीच अजून जवळ सुद्धा आलेलो नाहीत.
मला सारखं वाटायचं की हे मला कायम नाकारतात, पण मी त्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष केले. तेव्हा रमा आणखीनच रडते आणि या सर्वाचं कारण हा फोटो होता. असा तो फोटो जोडून ती पुन्हा त्या फोटोकडेच बघून रडत असते. रमा पुन्हा आपली बॅग भरत असते. सीमा म्हणते की अगं मी तुझ्या पुढे हात जोडते, नाहीतर मी तुझ्या पाया पडते, पण प्लीज तू ऐक ना. तेव्हा रमा म्हणते की आई प्लीज तुम्ही माझ्या पायासुद्धा पडू नका आणि हातसुद्धा जोडू नका. सीमा म्हणते की अगं घर सोडून जाणे हा पर्याय नसतो, प्लीज तू माझं ऐक. तर रमा म्हणते की आई जिथे नातंच खोटं आहे तेथे मी नाही राहू शकत, म्हणून रमा आपली बॅग घेते आणि जायला निघते. सीमा म्हणते की एकदा तरी ऐक, मी अक्षयला बोलावते, तुम्ही दोघं एकमेकांशी बोलावून घ्या, मग तुला जे करायचे ते तू करू शकते. म्हणून सीमा अक्षयला बोलवण्यासाठी जाते. तर रमा तो फोटो हातात घेते आणि आपल्या आणि अक्षयच्या त्या फोटोसमोर तो फोटो धरते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा आपली बॅग घेऊन जायला निघलेली असते आणि ती शशिकांत समोर येते आणि तुम्ही मला सर्वांनी कुटुंबात खूप भरभरून प्रेम दिलं, पण मी आता या घरात नाही राहू शकत, म्हणून रमा ही निघून जाते. तर अक्षय तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण रमा काही ऐकत नाही आणि आपल्या आईच्या घरी आल्यानंतर कावेरीला सांगत असते की आई माझा यांच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी मला फसवले. तर मंगला मावशी, कावेरी आणि पंकज यांना सुद्धा धक्का बसलेला असतो. रमा कावेरीला म्हणते की त्यांचं खरं प्रेम त्या रेवावर आहे. तेव्हा आता कावेरी सुद्धा रमाला कसे समजावणार आणि परत अक्षय आणि रमा आपले कधी एकत्र येतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.